ठीक आहे. आता या व्हिडिओमध्ये आपण नवीन पिरियडिक प्रॉपर्टीज मधून आपण न्यू सबटॉपिक चालू करणार आहे, तो म्हणजे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. ठीक आहे. आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये पिरियडिक टेबलची जनरल इन्फॉर्मेशन आपण बघितली. आज आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन शिकणार आहोत. ठीक आहे. आता इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपण शिकणार आहोत, आपण ते प्रिन्सिपल यूज करतो, तो म्हणजे कोणता, तर ऑफ-बाउ प्रिन्सिपल. हे आपल्याला सर्वांना माहिती आहे, आपण 12वी मध्ये आपण शिकलो. तोचा प्रिन्सिपल आहे तो ऑफ-बाउ प्रिन्सिपल. ठीक आहे. ऑफ-बाउ प्रिन्सिपलचा आपण यूज करून आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन शिकत असतो, ते आपण 12वी मध्ये शिकलो. ऑफ-बाउ प्रिन्सिपल काय म्हणतं, तर ऑफ-बाउ प्रिन्सिपल काय म्हणतं, तर इलेक्ट्रॉन्स फील्ड्स आर lowest energy will be first. ठीक आहे. हे ऑफ-बाउ प्रिन्सिपल आपल्याला सांग. ठीक आहे. म्हणजे इलेक्ट्रॉन फिल करताना आपल्याला लोएस्ट एनर्जी मध्ये पहिल्यांदा भरायचं आहे. ठीक आहे. ह्या प्रिन्सिपलचा यूज करून आपण इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन शिकणार आहोत. त्याच्यामध्ये मी तुम्हाला ट्रिक सुद्धा सांगणार आहे की इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं फाइंड करू शकतो आपण. ठीक आहे. आता इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन चालू करणार त्यामध्ये आपण पहिल्यांदा बेसिक शिकणार आहोत. म्हणजे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनसाठी लागणारे आपल्याला काही महत्त्वाचे इन्फॉर्मेशन आहे ते आपण पहिल्यांदा शिकणार आहोत. ठीक आहे. हे काय आहे आपला न्यूक्लियस. ठीक आहे. न्यूक्लियस मध्ये काय असतात, न्यूक्लियस मध्ये न्यूट्रॉन प्लस प्रोटॉन आणि साइडला काय असतात, इलेक्ट्रॉन असतात. हा काय आपला न्यूक्लियस आहे. न्यूक्लियस नंतर हा आहे आपला n = 1, n = 2, n = 3, n = 4. तर हा n म्हणजे काय आहे, n म्हणजे आपण क्वांटम केमिस्ट्री मध्ये शिकतो. n म्हणजे काय आहे, प्रिन्सिपल क्वांटम नंबर. ठीक आहे. आणि n म्हणजे काय, n म्हणजे एझिम्युथल क्वांटम नंबर. ठीक आहे. आता n म्हणजे काय असतं, n मध्ये पहिल्यांदा n = 1. त्याच्यामध्ये काय असतं, तर पहिल्यांदा त्याच्यामध्ये 1s. ठीक आहे. ज्यामध्ये 2s 2p, 3s 3p 3d, 4s 4p 4d 4s. हे काय ऑर्बिटल आहेत, म्हणजे s p d f. s म्हणजे काय, स्पिन. d म्हणजे प्रिन्सिपल. d म्हणजे डिफ्यूज. आणि f म्हणजे फंडामेंटल. ओके. आता माहिती आहे आपल्याला s ऑर्बिटल मध्ये p मध्ये s n = 1, s म्हणजे 1, p मध्ये 2 आहेत, 2 पासून p चालू होतो ना. नाही, p मध्ये 3 असतात. d मध्ये 5, 1 2 3 4 5. f मध्ये 3 4 5 6 7, 1 2 3 4 5 6 7, 1 2 3 4 5 2. s मध्ये किती इलेक्ट्रॉन असतात, तर 2 इलेक्ट्रॉन असतात. ठीक आहे. एस मध्ये किती 2 इलेक्ट्रॉन असतात, पी मध्ये 6, डी मध्ये 10 आणि एफ मध्ये 14. ठीक आहे. आता n = प्रिन्सिपल क्वांटम नंबर, l = एझिम्युथल क्वांटम नंबर. l = 0 1
0 1 2 0 1 2 3 0 1 2 3 4 हे असतात ॲझिम्युथर क्वांटम नंबर. एल इज इक्वल टू प्रिन्सिपल क्वांटम नंबर, एल इज इक्वल टू ॲझिम्युथर क्वांटम नंबर. ठीक आहे. हां आता बरोबर. ठीक आहे. हे झालं जनरल इन्फॉर्मेशन, म्हणजे आपलं S1 S2 S2P 3S 3P 3D 4S 4P 4D 8 इज इक्वल टू 4. आता इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन दुसरी कोणती महत्वाची गरज आहे ते म्हणजे आपल्याला माहिती आहे पिरियड्स किती असतात. पिरियड्स असतात 7 1 2 3 4 5 6 7. आपल्याला मॅजिक नंबर मी सांगितलेला तुम्हाला. मॅजिक नंबर काय असतो 2 8 8 8 18 32 32. ठीक आहे. हे तुम्हाला सांगितलं. नंतर नोबेल गॅसेस सांगितले तुम्हाला. नोबेल गॅसेस 2 10 18 36 54 86 118. हे जनरल इन्फॉर्मेशन आपल्याला पाहिजे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनसाठी. ठीक आहे. नंतर दुसरी गोष्ट आपल्याला पी ब्लॉक आपल्याला मी सांगितलं पी ब्लॉकचे सगळे 1 to 30 ॲटॉमिक नंबर आपल्याला पाठ पाहिजेत. म्हणजे झिंक पर्यंत आपल्याला ॲटॉमिक नंबर पाठ पाहिजेत. म्हणजे एक्झाममध्ये ॲटॉमिक नंबर देतात, पण असं नाही की प्रत्येक वेळी देतील ते. काय काय एक्झाममध्ये देत पण नाही. त्यामुळे आपल्याला 1 to 30 ॲटॉमिक नंबर 12वीसाठी तर पाहिजे. पण हायर एज्युकेशनसाठी आपल्याला एक्झाममध्ये ॲटॉमिक नंबर देतात, पण 12वीमध्ये 1 to 30 साठी आपल्याला ॲटॉमिक नंबर पाठ पाहिजे. म्हणजे हायड्रोजन पासून झिंक पर्यंत ॲटॉमिक नंबर आपल्याला पाठ करायचे. ठीक आहे. हे झालं. एस मध्ये 2 इलेक्ट्रॉन, पी मध्ये 6, एस म्हणजे स्पिन, पी म्हणजे प्रिन्सिपल, डी म्हणजे डिफ्यूज, एफ म्हणजे फंडामेंटल. ठीक आहे. आता मी तुम्हाला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन फिल करा शिकवणार आहे. ठीक आहे. ठीक आहे. ह्याच्यावरून आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन फाइंड करू शकतो. म्हणजे आता हे कसं लक्षात ठेवायचं तर स्कूल पब्लिक स्कूल दिल्ली पब्लिक स्कूल फिर से दिल्ली पब्लिक स्कूल फिर से दिल्ली पब्लिक स्कूल. ठीक आहे. आता हे आपल्या सर्वांना माहिती पाहिजे. ठीक आहे. आता यस कुठून चालू होतो तर 1 पासून चालू होतो. मग 1 पासून नंबर द्यायचा आपण. 1 2 3 4 5 6 7 8. पी कुठून चालू होतोय. पी चालू होतो 2 पासून. 2 3 4 5 6 7. पी नंतर डी कुठून चालू होतोय 3 पासून. 3 4 5 6. नंतर एफ कुठून चालू होते तर 4 पासून. 4 आणि 5. ठीक आहे. त्याची फिल करून घ्यायची. म्हणजे एस कुठून एस 1 पासून, पी 2 पासून, डी 3 पासून आणि एफ 4 पासून. ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन फिल करायचे. एस मध्ये किती असतात 2 असतात. एस मध्ये 2 इलेक्ट्रॉन असतात 2. पी मध्ये 6, एस मध्ये 2, पी मध्ये 6, एस मध्ये 2, डी मध्ये 10, पी मध्ये 6, एस मध्ये 2, डी मध्ये 10, पी मध्ये 6, एस मध्ये 2, एफ मध्ये 14, डी मध्ये 10, पी मध्ये 6, एस मध्ये 2, एफ मध्ये 14, डी मध्ये 10, पी मध्ये 6, एस मध्ये 2. ठीक आहे. एफ मध्ये किती आहेत 14 आहेत. हे आपल्याला मी तुम्हाला सांगितलं 14 इलेक्ट्रॉन इथे आहेत. 14 इलेक्ट्रॉन असतात. डी मध्ये 2 4 6 8 10 इलेक्ट्रॉन असतात. पी मध्ये 6 इलेक्ट्रॉन असतात. एस मध्ये 2 असतात. ठीक आहे. हे झालं. आता ह्याची कॅल्क्युलेशन करूया आपण. किती इलेक्ट्रॉन भरले आपण. 2 2 4 10 12 18 20 30 40 46 48 50 56 झाले. 56 58 60
70 80 56 14 60 70 80 86 88 88 98 98 आणि 14 112 112 आणि 118 टोटल इलेक्ट्रॉन किती झाले 118. ठीक आहे. ठीक आहे 118 टोटल इलेक्ट्रॉन होत आहे. ठीक आहे. म्हणजे आपण आपल्या पिरियोडिक टेबल मध्ये किती किती एलिमेंट आहेत 118 म्हणजे 118 एलिमेंटचे आपण ह्याच्यानुसार आपण इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन फाइंड करू शकतो. ठीक आहे. आता आपण झिंकचं करूया. झिंकचं किती आहे झेड आहे. ॲटॉमिक नंबर किती आहे 30. ठीक आहे. 2 4 2 4 10 12 18 20 30. ठीक आहे. तिथेपर्यंत झालं. तिथेपर्यंत हे झालं झिंक पर्यंत. ठीक आहे. म्हणजे किती 3p6 4s2 3d10 झालं झिंकचं. नंतर आपण घेऊया झेड इज इक्वल टू 51. 51 आपला इलेक्ट्रॉन भरायचे आहेत. नंबर ऑफ इलेक्ट्रॉन किती भरायचे आहेत आपल्याला 51. ठीक आहे. झिंक झालं. आता इथेपर्यंत झालं 30 आलते बरोबर. डी पर्यंत 36 38 40 50 आपल्याला इथेपर्यंत भरायचे आहेत. हे झाले 56 झाले. आपल्याला किती भरायचे आहेत 3 2 4 5 12 18 20 30 36 38 48 हां 1 इलेक्ट्रॉन इथे रिमूव्ह करावे. ठीक आहे. ठीक आहे. एक मिनिट चेक करतो काय तर राहिले आपल्या इथे. स्कूल स्कूल पब्लिक स्कूल पब्लिक स्कूल दिल्ली पब्लिक स्कूल दिल्ली पब्लिक 10 6 2 10 6 झेड स्कूल किती करायचे आपल्याला 51. 2 4 6 18 20 30 36 38 हां आता याच्यातले 48 48 आणि इथंपर्यंत किती होतात 48 आणि 48 48 आणि 6 48 50 52 54 काय करायचं. One is 2, 2 is 2, 2p6, 3 is 2, 3p6, 4 is 2, 3d10, 4p6, 5 is 3, 4d10 झाले 2 4 10 12 18 20 30 36 38 48 49 50 51 3 भरायचे म्हणजे किती 5p3 हे झाले झेड इज इक्वल टू 51. ठीक आहे. असे आपण इलेक्ट्रॉन भरायचे. ठीक आहे. असे लिहायचे म्हणजे आता इथे माझी कशी मिस्टेक होत होती तसे असं भरल्यानंतर आपली मिस्टेक होणार नाही. आता झेड इज इक्वल टू 65 भरूया आपण. ठीक आहे 65 भरूया.
1s2 2s2 2p6 3s2 3p6 4s2 3d10 4p6 4p6 5s2 4d10 5p6 65 भरायचे आपल्याला 6s2 4f14 ठीक आहे 2 4 10 12 18 20 30 36 38 38 10 48 48 6 48 49 50 54 56 56 60 आपल्याला किती भरतात 65 भरतात ना 2 4 10 12 18 20 30 36 38 48 48 48 50 54 56 56 14 हां 4f मध्ये 4f मध्ये आपल्याला 5 इलेक्ट्रॉन रिमूव्ह करावे लागणार म्हणजे किती 4f नाही झालं z इज इक्वल टू 65 टोटल आहेत का बघा 65 2 4 10 12 18 20 30 36 38 48 49 50 51 52 53 54 55 56 57 58 59 60 61 62 63 64 65 ठीक आहे z इज इक्वल टू 65 आता z इज इक्वल टू किती घेऊया 50 घेऊया 50 इलेक्ट्रॉन आपल्या भरते 2 4 6 2 4 10 12 18 20 30 36 38 38 आणि 48 आणि 5p2 ठीक आहे तर ते 4 इलेक्ट्रॉन रिमूव्ह होणार म्हणजे झाले किती 1s2 2s2 2p6 3s2 3p6 4s2 3d10 4p6 5s2 4d 2 4 10 12 18 20 30 36 38 38 38 48 5p2 झालं z इज इक्वल टू 50 ठीक आहे तर पुढला घेऊया z इज इक्वल टू 70 z इज इक्वल टू 70 आपल्याला भरायचे ठीक आहे आता आपण इथे पर्यंत भरलं z इज इक्वल टू 5p2 पर्यंत भरला म्हणजे इथे पर्यंत 50 50 आणि 54 56 56 56 आणि 14 70 म्हणजे इथेपर्यंत भरायचं आपल्याला 4p14 पर्यंत भरायचं ठीक आहे ह्याचे पण एक्सेप्शन आहेत म्हणजे प्रत्येक एलिमेंटचं कॉन्फिगरेशन ज्यानुसार येणार नाही ते आपल्याला मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये पण सांगणार आहे ठीक आहे ठीक आहे 2 4 10 12 18 20 30 36 38 48 48 54 56 56 आणि 14 70 झालं z इज इक्वल टू 70 ठीक आहे अशानुसार आपण ह्याच्यानुसार आपण आपल्या इलेक्ट्रॉनिक कॉम्पोजिशन एलिमेंटचं काढू शकतो 2-3 एक्झाम्पल आपण घरी ट्राय केल्यानंतर आपल्याला हे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जमणार ठीक आहे त्यासाठी आपल्याला काय महत्त्वाचं माहिती पाहिजे तर आपल्याला पहिल्यांदा ऑफ प्रिन्सिपल पाहिजे इलेक्ट्रॉन फिल्डचा लोएस्ट एनर्जी विल बी फर्स्ट हे त्याचं प्रिन्सिपल त्यानंतर आपल्याला एस मध्ये किती होतात 2 पी मध्ये 6 डी मध्ये 10 आणि एफ मध्ये 14 एस म्हणजे स्पिन पी म्हणजे प्रिन्सिपल डी म्हणजे डिफ्यूजर एफ म्हणजे फंडामेंटल आपल्याला हे माहिती पाहिजे म्हणजे न्यूक्लियस पासून 1s ऑर्बिटल असतो n इक्वल टू 1 वरती 2s 2 पासून चालू होतो 3s 3 पासून चालू होतो 4 पासून f चालू होतो ठीक आहे n म्हणजे काय n म्हणजे आहे प्रिन्सिपल क्वांटम नंबर आणि n म्हणजे काय ॲक्सिडेंटल क्वांटम नंबर ठीक आहे त्यानंतर आपल्याला मॅजिक नंबरची गरज आपल्याला नेक्स्ट लेक्चरमध्ये लागणार आहे ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये रिटर्न करू दुसऱ्या म्हणजे हे झाले ट्रिक नंबर 1 दुसरी ट्रिक आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये शिकणार आहोत पण हे त्या ट्रिकनुसार आपण बरेच एलिमेंटचे कॉन्फिगरेशन आपण फाइंड करू शकतो ते कसे ठेवायचे तर स्कूल पब्लिक स्कूल दिल्ली पब्लिक स्कूल नंतर फिर से दिल्ली पब्लिक स्कूल नंतर एस कुठून चालू होते तर 1 पासून चालू होते पी कुठून चालू होते 2 पासून मग त्यानुसार आपण ते फिल करत जायचं तर एफ किती पासून चालू होते 4 पासून मग इथं एफला 4 नंबर दिला
इथे 4 नंबर दिले. ठीक आहे. नंतर आपण पी ला इथे 2 नंबर दिला, एस ला इथे 1 नंबर दिला. ठीक आहे. आणि डी ला इथे एफ ला इथे आपण 4 नंबर दिला इथे, डी ला इथे 3 नंबर दिला, डी ला आपण इथे 3 नंबर दिले. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर त्याचे इलेक्ट्रॉन, एस मध्ये किती 2, पी मध्ये 6, डी मध्ये 10, एफ मध्ये 14. ठीक आहे. धन्यवाद. त्याच्यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण दुसरी ट्रिक आपण शिकणार आहोत.